छत्तीसगडमध्ये नुकतेच एका चोरीच्या आरोपाखाली अटक केलेल्या 19 वर्षीय उमेश सिंग नावाच्या तरुणाचा कोठडीतच मृत्यू झाला। पोलिसांच्या म्हणण्यानुसार तो आजारी पडला आणि रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्याचा मृत्यू झाला। परंतु कुटुंबियांच्या तक्रारीनंतर न्यायालयाने न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले आहेत। हे फक्त एक उदाहरण नाही। गेल्या वर्षी म्हणजे 2024 मध्ये महाराष्ट्रातील परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी नावाच्या 35 वर्षीय लॉच्या विद्यार्थ्याचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला होता। तो एका आंदोलनात पकडला गेला होता आणि पोलिसांच्या म्हणण्यानुसार हृदयविकाराने त्याचा मृत्यू झाला। परंतु पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये अनेक जखमा आणि मारहाणीचे पुरावे त्याच्या शरीरावर सापडले। कुटुंबियांनी आरोप केला की पोलिसांनी मारहाण केली, ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला। मुंबई हायकोर्टासह सुप्रीम कोर्टाने देखील पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते, परंतु अद्यापही त्या पोलीस अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांवरती कोणत्याही प्रकारचे गुन्हे दाखल झाले नाहीत। ही फक्त 2 उदाहरणे नाहीत। भारतात असे हजारो प्रकार घडत आहेत। राष्ट्रीय अपराध रेकॉर्ड ब्युरो अर्थात NCRB आणि राष्ट्रीय मानवाधिकार आयोग अर्थात NHRCच्या अहवालांनुसार दरवर्षी शेकडो लोक पोलीस किंवा न्यायालयीन कोठडीमध्ये आपले प्राण गमावतात। हे एक राष्ट्रीय संकट आहे जे आपल्या न्याय व्यवस्थेचा आणि पोलीस यंत्रणेचा कमकुवतपणा दाखवतात। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की देशात एकूण किती अशा घटना घडल्या, कोणकोणत्या राज्यांमध्ये ही प्रकरणे मोठ्या प्रमाणामध्ये घडतात, त्यांची कारणे काय आहेत, त्याला जबाबदार कोण आहे आणि न्यायपालिकेचे यावर काय म्हणणे आहे। नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। भारतात पोलीस कोठडीतील मृत्यू ही एक जुनी समस्या आहे। NCRBच्या अहवालानुसार वर्ष 2000 ते 2020 या काळात पोलीस कोठडीत 1888 मृत्यू नोंदवले गेले। यात फक्त 813 प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल झाले आणि केवळ 26 पोलीस अधिकाऱ्यांना दोषी ठरवण्यात आले, म्हणजे कन्व्हिक्शन रेट हा केवळ 1.4% आहे। 2017 ते 2022 या काळात 345 न्यायालयीन चौकशी झाल्या, परंतु निकाल काय, तर बहुतेक प्रकरणांमध्ये पोलिसांना दोषमुक्ती दिली। आता नवीन आकडेवारी पाहूया। 2023 मध्ये NCRBच्या अहवालात महाराष्ट्रात 17 मृत्यू, गुजरातमध्ये 13, एकूण 33 गुन्हे नोंदवले गेले। 2024 मध्ये NHRCने 2739 कस्टोडियल मृत्यू नोंदवले, ज्यात पोलीस आणि न्यायालयीन कोठडी दोघांचाही समावेश आहे। 2023 मध्ये सुमारे 2400, 2022 मध्ये 1995 कैदी न्यायालयीन कोठडीत मरण पावले, ज्यात 159 अस्वाभाविक मृत्यू होते। 2011 ते 2022 या काळात 1107 मृत्यू झाले। याचा अर्थ देशात सरासरी दरवर्षी 92 मृत्यू पोलीस कोठडीत होतात। NHRCच्या मासिक अहवालानुसार 2014 ते 2024 या काळात 1538 पोलीस कोठडीतील आणि 2158 न्यायालयीन कोठडीतील मृत्यू आहेत। 2024 मध्ये फक्त 130 तक्रारी नोंदवल्या गेल्या, परंतु पेंडिंग प्रकरणे ही 2448 आहेत। हे आकडे कमी दाखवले जातात कारण अनेक प्रकरणे नोंदवलीच जात नाहीत। नॅशनल कॅम्पेन अगेन्स्ट टॉर्चर अर्थात NCATच्या 2020च्या अहवालात 111 मृत्यू नोंदवले, ज्यात 46% टॉर्चरमुळे होते, परंतु NCRBने फक्त 1 असा उल्लेख केला। हे सर्वच आकड्यांचे विश्लेषण करताना दिसते की हे मृत्यू वाढत चालले आहेत। 2020 मध्ये कोविड काळात लॉकडाऊनमध्ये अनेक मृत्यू झाले, जसे तमिळनाडूतील जयराज आणि बेनिक्स केस, ज्यात पोलिसांनी मारहाण केली। 2024 मध्येही पश्चिम बंगालमध्ये पोलीस कोठडीतील मृत्यूत 300% वाढ झाली। हे दर्शवते की यंत्रणा किती अपयशी आहेत। देशभरात हे मृत्यू होतात, परंतु काही राज्यात त्यांचे प्रमाण जास्त आहे। गेल्या 6 वर्षात म्हणजे 2018 ते 2023 मध्ये उत्तर प्रदेशात 2630 कस्टोडियल मृत्यू नोंदवले गेले, जे सर्वाधिक होते। त्यानंतर तमिळनाडू, ज्यात पोलीस कोठडीतील मृत्यू जास्त होते। याच 6 वर्षात पोलीस कोठडीतील मृत्यूंचे राज्यनिहाय आकडे म्हणजे गुजरात 81, महाराष्ट्र 80, मध्य प्रदेश 50, बिहार 47, उत्तर प्रदेश 33। NCRBच्या 2000 ते 2020 या 20 वर्षात पोलीस कोठडीत उत्तर प्रदेशात 424 मृत्यू, गुजरात 180, महाराष्ट्र 143, मध्य प्रदेश 163। न्यायालयीन कोठडीत पश्चिम बंगाल 257, उत्तर प्रदेश 1867। 2020 ते 2023 मध्ये महाराष्ट्रात 81, गुजरातमध्ये 74,
बिहार 49, पश्चिम बंगाल 38 आणि मध्य प्रदेश 38 यांचा समावेश आहे. उत्तर प्रदेशात एन्काउंटर आणि कोठडीतील मृत्यू जास्त आहेत. जसे विकास दुबे केस ही 2020 मध्ये झाली होती, ज्यात सरेंडर केल्यानंतर विकास दुबेला गोळ्या घालून ठार मारले. गुजरातमध्ये 96% मृत्यू हे अटकेनंतर 24 तासात झालेले आहेत. महाराष्ट्रात 2023 मध्ये 17 मृत्यू, जे सर्वाधिक आहेत. पश्चिम बंगालमध्ये 2022 ते 2023 या एका वर्षात कस्टोडियल मृत्यूंमध्ये 300% वाढ झाली, ज्यात सीमेवर BSFच्या मारहाणीचा देखील समावेश आहे. जम्मू काश्मीर आणि छत्तीसगडमध्ये एन्काउंटर किंवा इमर्जन्सी ऑपरेशन्स मधील मृत्यू हे जास्त आहेत. जसे 2024 मध्ये पूंछमध्ये 8 नागरिक अटक करून त्यापैकी 3 मारले गेले. या राज्यात गरीब, अनुसूचित जाती, आदिवासी आणि मुस्लिम समुदायांना टार्गेट केले जाते. हे लोक तिथे जास्त प्रभावित आहेत. पोलीस कोठडीतील मृत्यूची मुख्य कारणे ही टॉर्चर आणि दुर्लक्ष असे दिसून येते. NCRBच्या म्हणण्यानुसार आत्महत्या सर्वाधिक 48% आहेत, म्हणजे जेलमध्ये झालेल्या आत्महत्या. पण हे कव्हर अप केले जाते. NCATच्या 2019च्या अहवालात 76% मृत्यू हे केवळ टॉर्चरमुळे झाले आहेत. या टॉर्चर पद्धतीमध्ये काठी, लोखंडी पाईपने मारहाण, इलेक्ट्रिक शॉक, वॉटरबोर्डिंग, लैंगिक हिंसा अशा प्रकारांचा समावेश असतो. पहिल्या 24 तासात हे टॉर्चर केले जातात, ज्यामध्ये कबुली जबाब नोंदवण्यासाठी कैद्यांवर किंवा आरोपींवरती दबाव टाकला जातो. शिवाय अटकेच्या नियमांचे उल्लंघन, शारीरिक आणि मानसिक आरोग्याची कमतरता, CCTV जाणीवपूर्वक बंद ठेवणे किंवा बंद असणे, स्वतंत्र तपास नसणे अशी अनेक कारणे यामागे आहेत. भारताने युनायटेड नेशन्स कन्व्हेन्शन अगेन्स्ट टॉर्चर अर्थात UNCAT 1997च्या करारावरती स्वाक्षरी केली आहे, परंतु रॅटिफाय नाहीये, ज्यामुळे कायद्यात टॉर्चरला गुन्हा मानला जात नाही. NCRBच्या 2014 ते 2022 या अहवालामध्ये 328 मृत्यूंमध्ये 0 पोलीस दोषी ठरवले गेले. या सगळ्यांना मुख्य जबाबदार ही पोलीस यंत्रणाच आहे. 2019च्या एका सर्व्हेमध्ये 75% पोलीस हे हिंसेला मान्यता देतात. 80% कबुली जबाबासाठी मारहाण करणं हे योग्य म्हणतात. यामध्ये दोषी न होणे किंवा शिक्षा न मिळणे, उलट त्यांना प्रमोशन मिळतात, जसे की एन्काउंटर स्पेशलिस्ट ही उपाधी दिली जाते. याला सरकारही तितकेच जबाबदार आहे, कारण अँटी टॉर्चर कायदा नाही, UNCAT रॅटिफाय नाही. राज्य सरकारे तपास लांबवतात किंवा तो थांबवतात. जसे की मणिपूरमध्ये 1558 एक्स्ट्रा ज्युडिशियल किलिंग्जमध्ये फक्त 39 FIR दाखल झाल्यात. समाजही या गोष्टींसाठी जबाबदार मानला गेलाय, कारण अनुसूचित जाती, जमाती व मुस्लिमांविरोधीतील पूर्वाग्रह प्रचंड प्रमाणामध्ये आहे. न्यायव्यवस्थेकडून चौकशी कमी होते व दोषी देण्याचा जो दर आहे तो जवळपास 0 आहे. 2024 मध्ये युनायटेड नेशन्स ह्युमन राईट्स कमिटीने भारताला इम्प्युनिटी संपवण्यास सांगितले. सर्वार्थाने पाहिले तर याला पोलीस, सरकार, न्यायव्यवस्था आणि तितकाच समाज देखील जबाबदार आहे. सुप्रीम कोर्टाने DK बसू विरुद्ध स्टेट ऑफ वेस्ट बेंगाल 1997 मध्ये मार्गदर्शक तत्वे दिली आहेत. यानुसार अटक केलेल्या व्यक्तीला अटक मेमो, 24 तासात मॅजिस्ट्रेट समोर हजर करणे, मेडिकल चेकअप करणे आणि वकिलांचा ऍक्सेस दिला गेला पाहिजे असे म्हटले आहे. कोर्ट म्हणते की कोठडीत हिंसा अस्वीकार्य आहे. हे जीवनाचा अधिकार अर्थात संविधानातील आर्टिकल 21चे उल्लंघन आहे. 2017 मध्ये कोर्टाने कस्टोडियल मृत्यूला असामान्य म्हणून चौकशी अनिवार्य केली आहे. बॉम्बे हायकोर्टाने 2023 मध्ये सँक्शन नसतानाही टॉर्चर प्रकरणात कारवाई करण्याचे आदेश दिले होते. सुप्रीम कोर्टाने स्टॅन स्वामी केसमध्ये UAPA वर टीका केली होती. न्यायमूर्ती कृष्णा अय्यर म्हणतात की तुरुंगात देखील मानवाधिकार असतात. हे सगळं असलं तरी या सर्व गोष्टींची अंमलबजावणीच मुळात कमी आहे. 2018 ते 2022 मध्ये फक्त 50% प्रकरणांची चौकशी झाली. कोर्टाने ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट चौकशी सांगितली, एक्झिक्युटिव्ह नव्हे. परंतु राज्य सरकार केवळ एखादी SIT स्थापन करून चालढकल करतात व पोलिसांच्या क्रूरतेवर पडदा टाकतात, कारण ते त्यांच्या हिताचेच असते.